एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा 24 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं आणि महाराष्ट्रामध्ये जे एसएससी जीडी भरतीचं जे ग्राउंड चालू आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी एसएससी जीडीचं ग्राउंड झाला 24 ऑगस्टला। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं 24 ऑगस्टला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी, तर त्या विद्यार्थ्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड या ठिकाणी कशा प्रकारे एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडतात आणि रनिंगमध्ये किती पोरं त्या ठिकाणी पास होत आहे, घड्याळ त्यामध्ये न्यूज देते का ग्राउंडच्या अंदर, त्याचबरोबर ट्रॅक कशा प्रकारे आहे, तो मातीचा आहे की डांबराचा आहे, तर हे सुद्धा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते चेक केले जात आहे, ग्राउंडच्या अंदरची ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। उंची किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, वजन किती घेतला जात आहे आणि यामध्ये मुलं किती या ठिकाणी बाहेर होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड 24 ऑगस्टला झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे यामध्ये, तर त्याच विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बरोबर राहण्याची आणि जेवणाची कुठं आपली या ठिकाणी व्यवस्था आहे, तर सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि कसं आपल्याला या ठिकाणी सेंटरपर्यंत पोहोचत आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिला जात आहे तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जातात, आधार कार्ड झालं आणि त्याचबरोबर ॲडमिट कार्ड, त्याला हॉल तिकीट सुद्धा म्हटलं जाते। हे 2 जर डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते, एक लक्षात ठेवा। सर्वात अगोदर मुलांचे हे 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले आणि मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतल्यानंतर मुलांना तिथे एक फॉर्म लिहून त्या ठिकाणी घेतला जात आहे। तर मुलांपासून सर्वात अगोदर एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे, ज्यामध्ये आपलं नाव झालं, आपलं सिग्नेचर झालं आणि फोटो त्या फॉर्मवर आपल्याला चिपकावं लागते। नॉर्मली फॉर्म आहे, तर सोबत ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पेन सोबत नाही, त्याचबरोबर एखादा डिंकाची डब्बी किंवा फेविकॉल सोबत नाही, कारण की फोटो चिपकायला त्या ठिकाणी फेविकॉल लागते आणि तो फॉर्म लिहिण्यासाठी आपल्याला पेन लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि हा फॉर्म आपण लिहिल्यानंतर तो त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रोल नंबरनुसार त्या ठिकाणी मुलांना बसमध्ये त्या ठिकाणी बसवलं जात आहे आणि बसमध्ये बसवल्यानंतर आणखीन त्यांना समोर नेलं जातं ज्या ठिकाणी ट्रॅक आहे त्या ठिकाणी, आणि तिथं मुलांची प्रक्रिया त्या ठिकाणी होत आहे। तर सर्वात अगोदर त्यांचं त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स होत आहे। बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना दोन्ही पायाला चिप त्या ठिकाणी लावून दिलं जात आहे। RFID चिप या ठिकाणी दोन्ही पायाला लावून दिलं जात आहे खाली, आणि RFID चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी एका बॅचला 100 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड सोडत आहे। आणि त्याचबरोबर एका दिवशीचे विद्यार्थी मित्रांनो हजारो विद्यार्थी बोलावले जातात आणि जवळपास 200-300 विद्यार्थी त्या ठिकाणी गैरहजर राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंड कसं आहे ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो त्रिकूट ग्राउंड आहे, असं म्हणजे आपलं जे इकडलं जे आर्मी भरतीचं जसं 1600-400 मीटरचा ट्रॅक आहे तसा ट्रॅक नाही तो, तर असा त्रिकूट म्हणजे आहे तो चौकूटच आहे पण त्रिकूट सारखा असा सरळ आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकार तो ग्राउंड आहे आणि ग्राउंड जर आपण पाहिलं तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो डांबरे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, कच्चा डांबरी तो रोड आहे, एक लक्षात ठेवा। तर त्या रोडावरच आपलं त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे आणि त्याचबरोबर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे आणि 2-2चे पोरं त्या ठिकाणी सोडत आहे। जसं आपण त्या स्कॅनरपासून निघाल तसं आपलं त्या ठिकाणी RFID चिपमध्ये आपला टायमिंग त्या ठिकाणी काउंट होणं चालू होऊन जाते सेकंडनं। आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हे जो ट्रॅक आहे एसएससी जीडी भरतीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचा 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मारायचे मोजून, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर घड्याळ न्यू देते का, तर पहा घड्याळ न्यू देत नाही, त्या ठिकाणी कल्ला फाडते, पण ज्यांना सुद्धा घड्याळ न्यायचे असेल तर आपण लपून त्या ठिकाणी नेऊ शकता। लपून न्यायचे आपण घड्याळ, ठीक आहे, गेटापासून डायरेक्ट आपण खिशात नाही तर कुठे लपून न्या आणि जसं त्या ठिकाणी आपल्याला रनिंगसाठी सोडलं 100 पोरामध्ये तेव्हा तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी लावून द्या, एक लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी बोलणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, घड्याळमध्येच आपल्याला कळणार आहे की आपल्याला अजून या ठिकाणी किती टाईम आहे, किती टाईमामध्ये आपल्याला 14 राऊंड मारायचे, हे काही अंदाज आपल्याला त्या घड्याळवर या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना 100 बॅच त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडले आणि रनिंगमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो आज जवळपास या ठिकाणी जवळपास 65 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले आणि त्याचबरोबर 35 विद्यार्थ्यांचा रनिंगचा जो टाइम आहे हा जवळपास या ठिकाणी 24 मिनिटापेक्षा जास्त गेला। तर जवळपास 35 विद्यार्थी रनिंगमध्ये या ठिकाणी कटले आणि त्याचबरोबर 65 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंग 65 विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढले, एक लक्षात ठेवा। तर ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवा, तर मुलं जे या ठिकाणी चुका करत आहेत तर काय काय विद्यार्थी
विद्यार्थी 14 राऊंड समजून 13 राऊंड या ठिकाणी मारत आहे. 13 राऊंड झालं, 12 राऊंड मारलं, त्यांना असं वाटून आलं की बा आपले 14 राऊंड झाले. तर हे काही भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्यूज राहतात. तर ह्या मध्येच जे विद्यार्थी मित्रांनो मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये कटत आहे, मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे त्या ठिकाणी की आपले 14 राऊंड झाले की 13 राऊंड झाले, हे काही या ठिकाणी मुलांना कन्फ्युजन त्या ठिकाणी होत आहे. तर स्वतः ही आपली स्वतःची जिम्मेदारी आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं की आपले 14 राऊंड झाले आहे की नाही झाले. ठीक आहे, तर एक जास्त सुद्धा मारून द्यायचा जेणेकरून काही त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे रनिंग झाली. ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना समोर नेलं त्या ठिकाणी, आणि समोर नेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची त्या ठिकाणी उंची वगैरे मोजल्या जात आहे. मशीन आहे त्या ठिकाणी, मशीनमध्ये आपली उंची, छाती, वजन हे तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. आणि त्याचबरोबर वजन 50 किलोच्या खाली असेल तर डायरेक्ट अपात्र केलं जात आहे. उंची 170 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे. छाती यामध्ये 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीसाठी उंची 162.5 सेंटीमीटर आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. मशीनमध्ये ते मोजलं जाणार आहे. तुम्ही याच्या अगोदर CP मुंबईत ज्यांना सुद्धा ग्राउंड दिलं असेल CP मुंबई पोलीस भरतीचं, तिथंच अशा प्रकारे उंची, छाती, वजन मोजायच्या जशा मशीन होत्या सेम तशाच मशीन या ठिकाणी सुद्धा एक लक्षात ठेवा. त्या मशीनमध्ये सर्व आपल्याला दाखवल्या जाते. आपलं उंची किती आहे, वजन किती आहे, छाती किती आहे, हे सर्व आपल्याला त्या मशीनमध्ये दाखवल्या जाते. डिजिटल मशीन आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर उंचीमध्ये कमी मुलं त्या ठिकाणी कटत आहे, म्हणजे 4-5 विद्यार्थी उंचीमध्ये कटत आहे आणि छातीमध्ये 1-2 विद्यार्थी त्या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जवळपास या ठिकाणी 60 विद्यार्थी या ठिकाणी क्लिअर रनिंग या ठिकाणी काढत आहे आणि 5 विद्यार्थी उंची, छातीमध्ये या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, वजनामध्ये. ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. अशी प्रोसेस त्या ठिकाणी आहे. आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये कटले तर त्यांना त्या ठिकाणी रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिलं जातं आणि पुरा टाइम त्यामध्ये काउंटिंग केलेला आहे की एवढा आपला टाइम झाला, आपल्याला रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिलं जातं रनिंग फेल झालेल्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी जायचं कसं? तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल, गोंदिया म्हणा, गडचिरोली म्हणा, पुणे म्हणा किंवा लातूर म्हणा किंवा धाराशिव म्हणा किंवा कोणत्याही जिल्ह्यातलं असाल, बुलढाणा म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातलं असाल तर आपल्याला तळेगाव CRPF सेंटर पुणेला कसं यायचं? सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनला या ठिकाणी यायचं आहे. कसं तुम्ही या पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत. पुणे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनपासून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल चालूच राहते, अर्ध्या घंट्यानं एका घंट्यानं तळेगावच्या लोकल त्या ठिकाणी चालूच राहते. 20-30 रुपये तिकीट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये अशा प्रकारे तिकीट असणार आहे तिची. 30 किलोमीटर तळेगाव सेंटर आहे पुणेवरून. तर पुणेवरून ते 30 किलोमीटर सेंटर येते. तर आपल्याला त्या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनपासून लोकल पकडायची आहे तळेगावची. तर त्या 1-1 घंट्यानं, 1.5 घंट्यानं, अर्ध्या घंट्यानं चालूच राहते. 10-20-30 रुपये तिकीट राहते. तर ते ट्रेन पकडून घ्या आणि तळेगाव तुम्ही चालले जा. तळेगावला जसे गेले तिथून 3 ते 4 किलोमीटर पैदल तुम्हाला जावं लागणार सेंटरवर. ऑटोनं जर तुम्ही गेले तर 400, 500 रुपये ऑटोवाले त्या ठिकाणी सांगते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यापेक्षा पैदल गेलेलं ते कधीच आहे बरं, मॅपवर पहा तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला दिसणार आहे. रूमचं जर आपण व्यवस्था पाहिली, तुम्ही जर रेल्वे स्टेशनपाशी रूम करसाल तर 400-500 रुपये त्या ठिकाणी द्यावं लागते, 500-600 रुपये. आणि तुम्ही जर अंदर त्या ठिकाणी पाहिली तर अंदर तुम्हाला रूम स्वस्त भेटणार आहे. 200-300 पर्यंत रूम त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि जेवणाचा जर विचार केला तर 100-200 रुपये 100 रुपये जेवण त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे, 100 रुपयापर्यंत. ठीक आहे, तर अशी प्रोसेस आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी जास्त आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.